हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये आज हलवाई स्टाईल मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने झाऱ्याचा वापर न करता आपण ही बुंदी पाडणार आहोत। चला तर मग मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ती रेसिपी पाहू। एक पाऊल घ्यायचं, त्यामध्ये 1 कप मैदा घ्यायचा। आता यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं। एकदम पाणी घालायचं नाही, थोडं घालून हे मिश्रण पातळ करायचं आहे। याच्यातल्या गुठळ्या निघून गेल्या पाहिजेत। सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या। छानपैकी हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। जसं लागेल तसं पाणी आपण ॲड करायचं। चांगलं मिश्रण हलवून घेऊन यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या। आता हे मिश्रण थोडंसं सैल करून घ्यायचं। तर हे बघा, याला चांगलं मिक्स करून घेतलं। अजिबात एकही गुठळी राहिली नाही। आता इथं मी थोडासा ऑरेंज फूड कलर वापरला आहे। याला पण मिक्स करून घ्यायचं। अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, जी बुंदी आपली छान गोल पडते। आता झाऱ्याचा वापर न करता आपण पायपिंग बॅगनी बुंदी कशी पाडायची ती बघणार आहोत। हे बॅटर सगळं आपण पायपिंग बॅगमध्ये ओतून घ्यायचं। आणि वर पायपिंग बॅगला एक छोटीशी गाठ मारून घ्यायची, किंवा आपण एक रबर लावला तरी त्याला चालेल, जेणेकरून आपलं मिश्रण बाहेर येणार नाही। तर हे बॅटर आपलं तयार आहे। आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं। गरम झाले की नाही तेल हे अगोदर चेक करून बघायचं। हाताला आपल्या गरम वाफ लागली की समजायचं आपलं तेल गरम। आता आपण बुंदी पाडायला घेऊ। बरोबर कढईच्या सेंटरला मध्यभागी बुंदी पाडायची, कारण मधलं तेल आपलं हे गरम झालेलं असतं आणि साईडचं तेल गरम नसतं, थंड असतं। त्यामुळे बुंदी पाडताना कधीही मधोमधच पाडायची, जेणेकरून आपली बुंदी एकदम गोल होईल। पाहू शकता तुम्ही कशी बुंदी पडते ती। एक 2 सेकंद आपण फ्राय करून घ्यायची।
बुंदी आपली तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं? तेलाचे बुडबुडे कमी यायला लागले की आपण समजायचे की आपली बुंदी तयार झाली आहे। आता आपण हे मिश्रण काढून एका चाळणीत गाळूया। अशा प्रकारे सगळी बुंदी आपण पाडून घेऊ। तर आपली बुंदी पाडून झाली आहे। आता आपण कशी एकसारखी बुंदी झालेली आहे बघू शकता। इथं आपण कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता इथं आपल्याला 1 कप साखरेला अर्धा कपापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आहे। आता गॅस एकदम कमी करून साखर विरघळून घ्यायची आहे। आणि पाकामध्ये सुद्धा थोडासा ऑरेंज फूड कलर घालायचा आहे। याला देखील आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला 1 तारी 1.5 तारी असा कुठलाही पाक बनवायची गरज नाही। फक्त याला उकळी आली की यामध्ये आपण तयार करून घेतलेली बुंदी घालायची आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवर याला तोपर्यंत परतायचं जोपर्यंत याला थोडासा दाटसरपणा येत नाही। पाच मिनिटं कमी गॅसवरती आपण ही बुंदी शिजू देणार आहे। तर हे बघा अगदी 1 ते 1.5 मिनिटात बुंदीने पाक शोषून घेतला आहे। आणि हे बघा ही बुंदी चांगली मऊ झाली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण थंड करून घ्यायचं। थंड मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। तर इथं आपल्याला 3 चमचे तूप ॲड करून घ्यायचं।
आणि मगच टाकून घ्यायचं आणि ह्या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं. तुपामुळे या लाडूंना खूप छान टेस्ट येते. आता हे छान लाडू वळून घ्यायचे. अशाच प्रकारे आपण सगळे लाडू करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले बुंदीचे लाडू तयार झाले आहेत. सजावटीला आपण चांदीचं वर्क लावून घ्यायचं. कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.